आज देशभरात ईद उल फित्रचा सण साजरा होत आहे। तर ईद उल फित्रचा सण म्हणजेच रमजान ईदेचा सण पालघर जिल्ह्यातही साजरा होताना पाहाव्यास मिळत आहे। पालघर जिल्ह्यातील मनोर, मस्तान नाका येथील टाकवहाळ, टेन नाका, टेणगाव येथील मशिदींमध्ये आज सकाळी अल्लाहकडे प्रार्थना करत ईदेची नमाज अदा करण्यात आली। या दरम्यान मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदेच्या शुभेच्छा दिल्या। आणि हे जे दृश्य आहे ते टेणगाव मशिदीतील दृश्य आहे। रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर 30 मार्च रोजी रविवारी संध्याकाळी उशिरा चंद्र दिसला। त्यानुसार आज रमजान ईदेचा सण साजरा होत आहे। यावेळी रमजान 2 मार्च 2025 पासून सुरू झाला आणि आज 31 मार्च रोजी ईद उल फित्र साजरी केली जात आहे। आजच्या दिवशी लोक एकमेकांना ईद मुबारक म्हणत मिठी मारत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत। आज घराघरात शेवया म्हणजेच शीरखुर्मा, सेवयान आणि इतर गोड पदार्थ देखील बनवण्यात आले आहे। आणि याच ईदेच्या सणानिमित्त आपल्याला अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दिसून येते। तर आजही मस्तान नाका येथे पुन्हा एकदा सामाजिक एकतेचे दर्शन घडले। आज रमजान ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधव तसेच मुस्लिम महिला प्रत्येक हिंदू समाजातील लोकांच्या घरी जाऊन शेवया, पुरी भाजी, शीर खुर्मा असे गोड पदार्थांचे वाटप करताना दिसून आले। आणि हिंदू बांधव ते गोड पदार्थ आनंदाने स्वीकारून मुस्लिम बांधवांना ईदेच्या शुभेच्छा देताना दिसून आले। एकंदरीत हा सण परस्पर बंधुता, परोपकार आणि आनंदाचे प्रतीक असल्याचे दर्शवितो।